आणि आता पाहूयात मोठ्या बातम्या न्यूज टॉप 9 मधून। आम्ही पिठलं भाकरी आणि महत्त्वाच्या आमच्यातल्याच काही लोकांनी श्रीखंड खाल्लं। निधी वाटपावरून आव्हाडांचा विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांवर आरोप। आव्हाड भांबावलेत, पागल झालेत, काय बोलतात ते कळत नाही। वडेट्टीवारांचा निधी वाटपावरून आव्हाडांवर निशाणा। जयंत पाटील टोपेंनाही निधी, त्यांच्यावरही आरोप करा, वडेट्टीवारांचा आव्हाडांना सल्ला। अजित पवार गटाची आज संघटनात्मक बैठक सकाळी 10 पासून संध्याकाळी 5:30 पर्यंत मॅरेथॉन बैठका। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या संघटनात्मक बैठकीचं आयोजन। लोकसभेसाठी काँग्रेसच्या उमेदवार निवडी लावे, काँग्रेसकडून राष्ट्रीय स्तरावर 5 सदस्यीय समिती नियुक्त। 1 ते 2 दिवसात जाहीरनामा, समितीची सुद्धा घोषणा होणार। शिंदे गटाची शेतकऱ्यांसाठी भक्ती शक्ती संवाद यात्रा 25 डिसेंबर ते 28 फेब्रुवारीपर्यंत यात्रेचं स्वरूप। कोकण, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रातून यात्रा जाणार। दिल्लीमध्ये संसद घुसखोरीनंतर राज्यात मंत्रालय आणि विधानभवनाच्या सुरक्षेत वाढ। मंत्रालयात नवीन वर्षाच्या सुरुवातीस रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन प्रणाली राबवली जाणार। कोविड घोटाळ्यातील प्रकरणामध्ये ईडीची मोठी कारवाई। सुजित पाटकर आणि लाईफलाईन हॉस्पिटलच्या संचालकांची मालमत्ता ईडीकडून जप्त। कोविड प्रकरणात 12,24,00,000ची मालमत्ता जप्त। काश्मीरच्या राजौरीमध्ये भारतीय सैन्यावरती दहशतवादी हल्ला। भारतीय सैन्याच्या वाहनांवरती हल्ला, यात 4 जवान शहीद, 3 जखमी। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर। फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये सुरू असलेल्या बुक फेस्टिव्हलला हजेरी लावणार।